आज आपण थेंब आज हा पाण्याचा इयत्ता कोणता आहे? थेंब हा इयत्ता 7वी थेंब हा पाण्याचा ही कविता आपण आज पाहणार आहोत. कवितेच्या कवी आहेत सुनंदा भावसार. या कवितेमधून पाण्याचे महत्व कवितेमधून विशद केलेलं आहे. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील भूमुलाचा थेंब आज हा पाण्याचा. मोती बनणे सरसर येती वर्षामधल्या सरीतुनी. माळ ओते निष्ठून जाते बावरते जणू परी कुणी. या मोत्याचा संचय करतू प्रश्न तुझ्या रे जिण्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आहे हा पाण्याचा. आभाळातील ह्या मोत्याने माती बनणे विकती मोठी. आभाळातील ह्या मोत्याने माती मधुने पिकती मोती. निसर्ग जाणी मोल तयाचे, निसर्ग जाणी मोल तयाचे. तुम्ही मानसे का मग कोती. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या नोटांचा. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या नोटांचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. आभाळातील ह्या मोत्याने माती म्हणून पिकती मोती. निसर्ग जाणी मोल तयाचे. तुम्ही मानसे काम होती. संचय करता तिजोरीतल्या खणखणत्या या धान्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आहे हा पाण्याचा. कशास ऐसा वेळा चाळा, कशास ऐसा वेळा चाळा. स्वतः कोणी करण्याचा दृष्टिकोन बदल आता रे निसर्गास ह्या बघण्याचा. कशास वेळा चाळा स्वतः कोणी करण्याचा दृष्टिकोन बदल आता रे निसर्गाकडे पाहण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का घोट तुला रे सोन्याचा. तहान लागल्यानंतर सोनं चावून खाणार आहे का तुम्ही? नाही, त्या ठिकाणी तुम्हाला पाणीच पाहिजे. आणि पाण्याचंच महत्व या कवितेमधून कविते सुनंदा भावसार यांनी स्पष्ट केलेला आहे. कशास ऐसा वेळा चाळा स्वतःहून खाण्याचा दृष्टिकोन बदल तुरे निसर्ग ह्या बघण्याचा. तहानेसाठी सांग पुरे का, तहानेसाठी सांग पुरे का तुला रे घोट सोन्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा. शब्द जाऊ दे, अर्थ राहू दे, विषय आहे गाण्याचा. आभाळातील भूमोलाचा थेंब आज हा पाण्याचा.